नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चिखली कुदळवाडी भागातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आली आहे। चिखली कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड काढून घेण्यासाठी व्यावसायिकांना दिलेली 6 दिवसांची मुदत संपल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने शनिवारी दिवसभर कारवाई केली। महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पहिल्या दिवशी 42 एकर क्षेत्रफळावरील 18,36,532 चौरस फुटावरील 222 बांधकामे भुईसपाट केले। महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या अतिक्रमण कारवाई राबवली। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या ठिकाणी कारवाई दरम्यान कोणत्याही राजकीय नेत्याला प्रवेश नाकारण्यात आला होता। चोख बंदोबस्तात सदरची कारवाई करण्यात आली। श्रीक्षेत्र पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कडूज गावात जया एकादशीच्या निमित्तानं श्री पांडुरंग राही रखुमाई उत्सवासाठी हजारो भाविक वारकरी दाखल झाले असून भाविकांच्या मांदियाळीने कडूज गावाचा परिसर अक्षरशः गजबजून गेला आहे। खेड तालुक्यातील वडगाव, चांदूज, शिरोली, गाडकवाडी, नाणेकरवाडी, पाईट, देहो, पारगाव, वाकी, सोळू, दोंदे, शिरोली, निघोजे आदी विविध भागातून दिंड्या आणि वारकऱ्यांचे आगमन झाले आहे। उत्सवामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले आहे। अखंड मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या पुढाकारातून राजगुरुनगर तालुका खेड या ठिकाणी रविवारी दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी मराठा वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। हा मेळावा हॉटेल साईराज मंगल कार्यालय, जुनाघाट, नाशिक पुणे हायवे, तालुका खेड, राजगुरुनगर या ठिकाणी रविवारी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। अधिक माहितीसाठी 74 47 78 59 10 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या मेळाव्यामध्ये समोरासमोर स्थळे बघून एकमेकांसोबत बोलण्याची संधी मिळणार आहे। श्रीक्षेत्र म्हाळुंगे इंगळे तालुका खेड येथील उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली। नितीन फलके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी किशोर भालेराव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली। आळंदीत एकादशी दिनी शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी भाविकांची दर्शनास गर्दी झाली होती। श्रींच्या गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती। आळंदीमध्ये इंद्रायणीच्या तीरावर आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी देखील झाली होती। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी या मार्गावर दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र चाकणमधील चौकापासून आळंदी फाटा, मोई फाटा ते मोशी टोलनाका या भागात पाहायला मिळालं। चाकण हद्दीतील पुणे नाशिक महामार्ग विशेषतः शहरातील तळेगाव चौक, आंबेठाण चौक, आळंदी फाटा आणि कुरुळी जवळील स्पायसर चौक येथे महामार्ग सायंकाळी अक्षरशः रांगेत असतो। त्यामुळे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे 29 किलोमीटर पर्यंत लांबीच्या नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याच्या 6 पदरीकरणाचं काम तातडीने करण्याची मागणी होते। सायंकाळी MIDC मधील कामगार अधिकारी यांच्या सुट्ट्या झाल्यानंतर रहदारीत आणखीनच वाढ होते। नाशिक फाटा ते चांडोली या उत्तर पुणे जिल्ह्यातील या 29 किलोमीटरच्या कामास केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे। या कामासाठी मंजुरी देण्यात आली आहे। हे काम सुरू होणार असल्याचं मागील 5 वर्षांपासून सांगण्यात येत आहे, मात्र अद्याप हे काम सुरू होऊ शकलेलं नाहीये। सततचे अपघात आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जलद गतीनं हे काम करण्याची नागरिकांची मागणी आहे। चाकणेतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना भाग म्हणून रायगड व पुणे जिल्ह्यातील नेरळ, वांद्रे, पाईट, शिरोली, पाबळ, मलठण, शिरूर या रस्त्याचं चौपदरीकरण एकूण लांबी 135.771 किलोमीटर करण्यास तातडीनं मान्यता देण्याबाबत राज्य सरकारकडे सन 2023 मध्ये BOT या धोरणावर प्रस्ताव मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्याकडून सादर झाला। मात्र गेल्या 2 वर्ष याबाबत राज्य सरकारनं अंतिम मान्यता देण्याबाबत कार्यवाही केलेली नाहीये। यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड नाराज आहेत।
या रस्त्यामुळे मराठवाड्यातील वाहतूक चाकणऐवजी थेट राजगुरुनगर शिरोली ते पाईट वांद्रे मार्गे रायगड जिल्ह्यात अटल सेतू मार्गे मुंबईकडे जाऊ शकते। तसंच मुंबईकडून भीमाशंकर आणि चाकण MIDC सह मराठवाडा भागात जी मोठी वाहतूक आहे ती देखील थेट चाकण शिक्रापूर रस्त्यावर येणार नाही। अशा अतिशय महत्त्वाच्या रस्त्यास मंजुरी तातडीने देण्यात यावी अशी मागणी होती। चाकण MIDC भागात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री येतात, घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात कृती दिसत नाही। पुणे नाशिक महामार्ग, चाकण शिक्रापूर महामार्ग आणि पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग तसंच पुणे नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडॉर महामार्ग यांचं काम सुरू होणार की पोकळ घोषणा पुन्हा हवेत विरणार असा प्रश्न सुद्धा नागरिक विचारतायत। आळंदी फाट्याहून आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुठेही पथदिवे नाहीयेत, त्यामुळे रात्री या रस्त्यावर अक्षरशः काळोख दाटतोय। आळंदीकडे जाणाऱ्या या रस्त्यावरील रहदारी वाढत असताना रात्री या मार्गावर मात्र अंधार असतो। या अंधारामुळे अनेक वाहनधारकांना आळंदी घाटात अपघातांना सामोरं जावं लागतंय। अंधाराचा फायदा घेऊन अनेक गैरप्रकार देखील या ठिकाणी चालतात। लूटमाऱ्या करणाऱ्या मंडळींना अंधारामुळे या भागात लपणं सोयीस्कर वाटतं, त्यामुळे प्रशासनानं तातडीनं चाकण आळंदी फाटा ते आळंदी या रस्त्यावर पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी होती। खेड तालुक्याच्या दुर्गम भागातील गडद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आर्यांची कमाल आज्याची धमाल या नाटकाचा जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलाय। खेड बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 8 फेब्रुवारी 2025 रोजी पंचगंगा कांद्यासह निर्यातक्षम गावरान कांद्याची देखील आवक झाली। कांद्याला 2000 ते 2700 रुपये दर मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं। अंकुश उठोबा निकम चिंतोसी किती कांदा आणला होता? 40 पिशव्या नाही गावरान कांदा 27 रुपयांनी गेला। काय ते नाही ना, खंडाळ बावडा आहे ना 24-25 हा 26-27। आता हा गावरान कांदा म्हणजे हा टिकाऊ हा टिकाऊ कांदा म्हणजे याची निर्यातही होते। बरोबर मग अपेक्षित आहे, पण तो व्यापारी घेत नाही ना, कारण त्यांची गाडी भरत नाही, थोडं माल असल्यामुळं। त्यांची जर अख्खी गाडी भरली तर अजूनही भाव कडक देतील। काय परिस्थिती? गावरान कांदे आहे ना, पहिल्या पावसातून रोफ गेली, कांदे गेलं, त्याच्यामुळे ही पंचगंगा टिकली म्हणूनच लोकांनी कांदे काढले। आता गावरान कांदे या हंगामात आता इथून पुढे आता हंगाम चालू झाला ना, नंतर लावले ते आता कांदे चांगले आहे गावरान। आणि म्हणजे जे पहिले केलेले होते ते गेले, नंतर डबल लावली आता लोकांनी। ते कधी येतील मार्केटला? आता चालूच झाले, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यानी, जशी लागवड होईल असं। नाव पांडुरंग बाळासाहेब गोडके, चिंतोशी गावचा रहिवासी असून कांद्याला अपेक्षित असा भाव भेटणं गरजेचं आहे, परंतु आता पंचगंगा कांदा आणला होता मी 100 पिशवी, त्याच्यामध्ये आता 25 रुपयांनी कांदा गेलेला आहे। आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये मागचा राहिलेला कांदा म्हणजे गावरान कांदा त्याला अपेक्षित असा म्हणजे जास्त भाव भेटणं गरजेचं आहे, कारण तो कांदा टिकण्यासाठी चांगला आहे। आणि ते एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट क्वालिटीचा कांदा आमच्या भागातनं, चिंतोशी भागातनं, दावडी असेल, निमगाव असेल किंवा केंदूर असेल, या ठिकाणी एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा पुढच्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो। त्याच्यामुळं सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की आमचा माल एक्सपोर्ट होऊ शकतो, त्याच्यामुळे आम्हाला कांद्याला चांगला बाजारभाव भेटावा। खेड बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 8 फेब्रुवारी 2025 रोजी भाजीपाल्याची भरपूर आवक होऊन भाव स्थिर राहिल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं। ते इकली बघा 7 रुपये 5 रुपये आणि कोथमीर इकली 10-12 आणि मुळ्याला तर फार भावच नाही। कांदा पात इकायली 5 रुपये काय मग आता, आणि दुसरे माल बिन सर्व उताळा आले, काही नाही इकायला स्वस्त। मेथी कोथिंबीरची खरेदी काय होती सकाळची? मेथी कोथमीर 10 कांदा पात 5 रुपये। भीमाशंकर विकास आराखड्यात भोरगेरी भीमाशंकर रस्त्याचा समावेश व्हावा,
कोटेश्वर भोरगिरी या ठिकाणी मोठी कमान बांधावे अशी मागणी आमदार बाबाजी काळे यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केली। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून पुणे या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली। या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे, पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत ज्योतिर्लिंग भीमाशंकर विकास आराखड्याबाबत चर्चा आणि आढावा झाला। या बैठकीत झालेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी पत्रकारांना दिली। काल माननीय अजितदादा पवार पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यालयामध्ये मीटिंग भीमाशंकर विकास आराखडा संदर्भात मीटिंग झाली। त्यामध्ये आपल्या भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष, सर्व संचालक, त्याचबरोबर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील असतील, तालुक्याचा आमदार या नात्याने मी स्वतः आणि सर्व विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। खऱ्या अर्थानं पूर्वी भीमाशंकर विकास आराखडा तयार झाला, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही कामं अद्यापर्यंत झालेली नव्हती। त्यामुळं ती कामं घेऊन त्याचबरोबर नवीन 11 एकर जागा निगडाळे या ठिकाणी मिळालेली असल्यामुळं तिथला नवीन प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचं सादरीकरण काल त्या मीटिंगमध्ये दाखवलेले असताना त्याचबरोबर खेड तालुक्यातून सुद्धा आपल्या भोरगिरी भीमाशंकर रस्त्याचा समावेश त्या ठिकाणी व्हावा म्हणून संबंधित अधिकाऱ्यांकडे मी वेळोवेळी लेखी माहिती दिली होती। त्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्याचा समावेश त्यामध्ये घेतलेला आहे आणि नव्यानं ज्याप्रमाणे आराखड्यामध्ये भीमाशंकरच्या बाजूने मोठी कमान होत आहे तशीच आराखड्यात बोरगिरीच्या बाजूने पण घ्यावी। बोरगिरी मंदिराचा, आपल्या कोटेश्वर मंदिराचा विकास व्हावा, तिथल्या परिसराचा विकास व्हावा आणि या बाजूने सुद्धा भीमाशंकरच्या बाजूने जसं आंबेगाव तालुक्याकडून जसं नियोजन चालू आहे तसं या बाजूने सुद्धा व्हावं असा विषय त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। काही लेखी पत्राद्वारे केलेला आहे, काही समक्ष भेटून केलेला आहे। तर आता भीमाशंकर विकास आराखड्यात त्याचा जर समावेश झाला तर त्या अडचणी लवकर सुटतील असं म्हणजे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे, पण सुटतील अडचणी नक्की। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।